नमस्कार मित्रांनो, माझे नाव संकेत. मी एडिटिंग गुरु या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, मी मागे 2-4 दिवसाआधी आपल्या चॅनलवर एक लहान बाळाची बर्थडे व्हिडिओ अपलोड केली होती. तर मित्रांनो, त्या व्हिडिओला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि मित्रांनो, त्या व्हिडिओवर मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या की याचे एक ट्युटोरियल बनवा. तर मित्रांनो, मी हे ट्युटोरियल आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. यात मी तुम्हाला शिकवणार आहे की लहान बाळाची बर्थडे व्हिडिओ तुम्ही काइनमास्टरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवू शकता. मित्रांनो, तुम्ही बघितलेलं असेल की मी त्या व्हिडिओमध्ये काही बॉर्डर्स अप्लाय केल्या होत्या आणि बॉर्डर्सला ॲनिमेशन देऊन मी त्या तर तिसरा फोटो ॲड केल्यानंतर याची पण तुम्हाला स्क्वेअर
नंतर स्टार्ट होईल तुम्ही, आणि जिथून आपण बॉर्डरचे ॲनिमेशन स्टार्ट केले तिथूनच आपल्याला फोटो हे थोडे 1 सेकंदाप्रमाणे थोडे मागून कट करून घ्यायचे. तर मित्रांनो, ज्या फोटोला तुम्ही क्रॉप केले त्या फोटोची रेफरन्स लाईन घेऊन तुम्ही बाकीच्या फोटोंना ट्रिम करायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी कशा प्रकारे ट्रिम करत आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगचे ॲनिमेशन दाखवून देतो बॉर्डरचे. तर मित्रांनो, हे आपण 2 सेकंदाचं ॲनिमेशन दिलं, त्यानंतर आपल्या लाईन ह्या ड्रॉ झाल्या. तर मित्रांनो, त्या लाईन आपल्या 1.5 सेकंदाचं आपण ॲनिमेशन दिलं, त्यामुळे ते थोडे नीट दिसले नाही. त्यासाठी परत तुम्हाला फोटोची मूवमेंट करायची आहे, हे थोडे 1.5 सेकंदानंतर घ्यायचे आहे. तर परत मी ॲनिमेशन स्टार्ट करतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या लाईन कशा ड्रॉ झाल्या. त्यानंतर आपल्याला फोटोलाच ॲनिमेशन द्यायचं आहे. सर्वात पहिले मिडलचा फोटो सिलेक्ट करायचा. त्याला तुम्हाला जर डाऊनचा ऑप्शन द्यायचा असेल, डाऊनचं ॲनिमेशन तुम्ही डाऊनचं देऊ शकता, अपचं द्यायचं अपचं तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो, मी डाऊनचं देत आहे आणि याची लेंथ 1.5 सेकंदापर्यंत घेत आहे. त्यानंतर पहिल्या फोटोला मी अपचं ॲनिमेशन देत आहे, कारण आपला मिडलचा जो आहे तो डाऊनचं ॲनिमेशन दिल्यामुळं ते थोडंसं चांगले वाटते. आणि परत जो लास्टवाला आपला फोटो आहे त्याला परत मी अपचं ॲनिमेशन देईन. तर मित्रांनो, याची परत मी 1.5 सेकंदापर्यंत टायमिंग ठेवा. त्यानंतर तुम्हाला मी परत एक ॲनिमेशन स्टार्ट करून दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले ॲनिमेशन हे फुल परफेक्ट झालेले आहे. त्यानंतर आपले फोटोचे पण ॲनिमेशन हे परफेक्ट झालेले आहे. त्यानंतर याची लेंथ तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ठेवू शकतात. मी याची लेंथ पूर्ण 10 सेकंद एवढी ठेवतो आणि याला परत तिथून ट्रिम करून घेतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी याची लेंथ कशी इन्क्रीज करतो आहे. तुम्हाला सगळ्या फोटोची आणि हँडरायटिंग जी आपण बॉर्डर्स ड्रॉ केल्या आहेत त्याची पूर्ण लेंथ ही 10 सेकंदापर्यंत घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी सगळ्या फोटोची आणि हँडरायटिंगची लेंथ पूर्ण 10 सेकंदापर्यंत घेतली आहे. त्यानंतर जो तुमचा एक्स्ट्रा पोर्शन आहे त्याला तुम्ही ट्रिम करून द्यायचं आहे. ट्रिम केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक आउट ॲनिमेशन द्यायचे आहे फेडचे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सगळे फोटो सिलेक्ट करून इथे आउट ॲनिमेशनचं द्यायचं आणि फेड ऑप्शन देऊन तुम्ही 1 सेकंदाची त्याची टाईम लेंथ ठेवायची आहे. मी सगळ्या फोटोंना फेड ॲनिमेशन हे देऊन देतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी सगळ्या फोटोंना फेड ॲनिमेशन देऊ राहिलो आणि त्याची लेंथ ही 1 सेकंद एवढी ठेवू राहिलो. तर मित्रांनो, आपल्या आता बॉर्डरची चालू आहे. तर बॉर्डरला तुम्हाला 4 नंबरचं ऑप्शन भेटून जाईल फेडचं, तिथून तुम्ही आउट ॲनिमेशन देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी माझे सगळ्या याला फेड हे ऑप्शन देऊन झालेलं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर मी मिडलला ॲनिमेशन स्टार्ट करतो आणि तुम्ही बघू शकता हे फेड अशा प्रकारे वर्क करतं. त्यानंतर तुम्हाला इथे मिडलला एक इफेक्ट द्यायचा आहे. तो इफेक्ट तुम्हाला काइनमास्टरच्या स्टोअरमध्ये भेटून जाईल, ज्याचे नाव आहे प्रिस्मॅटिक. मित्रांनो, तुम्ही सिम्पल गेट मोरवर क्लिक केल्यानंतर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मी या इफेक्टला सिलेक्ट करतो आणि याची पूर्ण स्क्रीनला फिट अशी साईज करून घेतो. त्यानंतर इथे ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये जायचं आणि फ्लिकरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. फ्लिकरचं सिलेक्ट केल्यानंतर याची लेंथ तुम्हाला थोडी कमी करायची आहे. लेंथ कमी केल्यानंतर तुम्हाला सिम्पल इथे असे ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ॲडजस्टमेंट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण जे स्टार्टिंगचा फर्स्ट पार्ट आहे आपला तो कशा प्रकारे चालला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण एक इफेक्ट दिला, त्यानंतर आपण जे फेड ॲनिमेशन दिलं आहे त्यानुसार आपलं वर्क झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आपला फर्स्ट पार्ट व्हिडिओचा कंप्लीट झाला आहे. आता सेकंड पार्ट तुम्हाला कसा बनवायचा हा मी तुम्हाला शिकवतो. तर चला मित्रांनो, आपण सेकंड पार्ट बनवूया. तर मित्रांनो, व्हिडिओचा पहिला पार्ट बनवल्यानंतर तुम्हाला दुसरा पार्ट बनवायचा असतो, जो असतो बर्थडे विशेसचा. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला आपला मेन फोटो ॲड करायचा असतो. तर मित्रांनो, मी मेन फोटो ॲड करतो, त्यानंतर याची ॲडजस्टमेंट करून घेतो. तर मित्रांनो, सिम्पल तुम्ही ॲडजस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते ॲनिमेशन तुम्ही देऊ शकतात. मी यासाठी सिम्पल स्लाईड लेफ्ट हे ॲनिमेशन इथे येते ते घेऊन सिम्पल याची लेंथ किंवा टायमिंग 1.5 सेकंदापर्यंत घ्यायची आहे आणि याची लेंथ तुम्हाला व्हिडिओची एवढी सेट करून घ्यायची. सेट केल्यानंतर ॲनिमेशन आपलं जेव्हा कंप्लीट होते तिथं तुम्हाला एक शॅडो अप्लाय करावी लागते. त्यासाठी सिम्पल तुम्ही लेअरवर जायचं, मीडियावर गेल्यानंतर कोणताही तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकतात. मी एक बॅकग्राऊंड सिलेक्ट केले आणि इथे तुम्हाला कलर ॲडजस्टमेंटचं ऑप्शन भेटते, ते तुम्ही सिलेक्ट करून याचा कलर ब्लॅक करून घ्यायचा. त्यानंतर क्रॉपिंगवर जाऊन इथे मास्कचं ऑप्शन भेटतं, ते तुम्हाला इनेबल करून घ्यायचं आहे. इनेबल केल्यानंतर इथे शेप्स येतात, ते तुम्ही सर्कल सिलेक्ट करून याची क्रॉपिंग थोडी अंडाकृतीप्रमाणे करून घ्यायची. अंडाकृतीप्रमाणे केले आपल्या बाळाच्या फोटोचा अँगल जेवढा असेल त्या अँगलप्रमाणे या शॅडोला पण रोटेट करून घ्यायची. तर मित्रांनो, मी या शॅडोला रोटेट केले आहे आणि त्यानंतर याची ओपेसिटी तुम्हाला कमी करायची आहे. तर त्यासाठी मित्रांनो, ओपेसिटीचं ऑप्शन भेटतं, सिम्पल तुम्ही क्लिक करून अशी ओपेसिटी कमी करून ठेवायची. तर त्यानंतर मित्रांनो, याची पण लेंथ तुम्हाला व्हिडिओ एवढी घ्यायची आहे, जी काही आहे 30 सेकंदाची. ते केल्यानंतर सिम्पल तुम्ही बाळाच्या फोटोवर क्लिक करा आणि इथे ब्रिंग टू फ्रंट हे ऑप्शन येतं, ते क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली शॅडो ही बॅक साईडला गेलेली आहे.
तर मित्रांनो मी याची लेंथ अजून थोडी कमी करतो, म्हणजे ते थोडं चांगलं दिसेल. तर मित्रांनो लेंथ कमी केल्यानंतर याला पण ॲनिमेशन तुम्हाला जे द्यायचं तुम्ही देऊ शकतात. मी स्लाईड लेफ्टच घेऊ राहिलो आणि याची लेंथ पूर्ण 1.5 सेकंद एवढी घेत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं ॲनिमेशन कसं वर्क करतं. मित्रांनो आपली शॅडो थोडी लेट ॲनिमेशन घेत आहे, त्यासाठी मी परत फोटोच्या जेवढी आपली फोटोची स्टार्टिंग आहे तिथून मी शॅडोला स्टार्ट देत आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली फोटो आणि शॅडो ही दोघं सोबतच ॲनिमेट होऊ राहिली. त्यानंतर मित्रांनो फाईलमध्ये तुम्हाला एक ब्रश भेटेल, तो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याची लेंथ पूर्ण तुम्हाला लेफ्ट साईडला पूर्ण मोठी करून अशी ठेवायची आणि ओपेसिटी याची थोडी कमी करून घ्यायची. आणि तुम्हाला इथे एक 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर सेंड टू बॅक हे ऑप्शन भेटतं, ते क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिंपल याची ओपेसिटी 60 ते 70 या दरम्यान ठेवायची आणि याची पण लेंथ 30 सेकंद एवढी सेट करून घ्यायची. ते केल्यानंतर याला तुम्हाला इन ॲनिमेशन द्यायचं आहे स्लाईड राईटचं. ते केल्यानंतर तुम्हाला याची टायमिंग 1.5 सेकंदाची ठेवायची आणि तुम्हाला ॲनिमेशन बघायचं आहे ते वर्क करतं की नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ब्रश एकदम परफेक्ट वर्क करत आहे. त्यानंतर तुम्हाला बड्डे विशेष हे ॲड करायचे असते किंवा टेक्स्ट तुम्ही म्हणू शकता. तर मित्रांनो मी टेक्स्ट ॲड करून घेतो. तर मित्रांनो हे टेक्स्ट तुम्ही पिक्सल लॅबमधून बनवून PNG सेव्ह करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही टेक्स्ट ॲड करून तुम्ही ॲनिमेशन करू शकता. त्यानंतर इन ॲनिमेशन जायचं आणि तुम्हाला जे ॲनिमेशन वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो मी हे स्केलअपचं ॲनिमेशन घेतलं आणि याची लेंथ किंवा टायमिंग 1.5 सेकंदापर्यंत सेट केली. त्यानंतर ॲनिमेशन वर्क करत आहे की हे नाही पाहायचं. नंतर तुम्हाला जे आपल्या बाळाचे नाव राहते किंवा कोणाचेही नाव असो ते तुम्हाला ॲड करायचे आहे. ॲड केल्यानंतर सिंपल तुम्हाला याची साईज बाळाच्या नावाच्या टेक्स्टची साईज ही तुम्हाला मॅक्झिमम ठेवायची आहे, कारण तेच आपलं मेन हायलाईट असतं. त्यानंतर परत याला ॲनिमेशनमध्ये जाऊन स्केलअप हे ॲनिमेशन असतं ते तुम्हाला ऑन करून याची टायमिंग 1.5 सेकंद एवढी सेट करायची. सेट केल्यानंतर याची साईज तुम्हाला इन्क्रीज करून थोडी ॲडजस्टमेंट तुमच्याप्रमाणे करून घ्यायची आहे, ज्यानुसार तुमचे टेक्स्ट हे चांगले दिसेल. परत याची लेंथ पूर्ण 30 सेकंद एवढी सेट करायची. त्यानंतर जिथे आपलं ॲनिमेशन स्टॉप होते तिथे तुम्हाला जाऊन मीडियावर जाऊन एक फुटर ॲड करायचं असतं. तर मित्रांनो हे फुटरसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या जी फाईल मी दिलेली आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल. याला सिंपल तुम्ही वाईप राईट हे ॲनिमेशन येतं किंवा कन्वर्ज ऑप्शन हे मी त्याला देत आहे आणि याची तुम्हाला टायमिंग ही 1 सेकंदापर्यंत सेट करायची आहे. तर मित्रांनो मी याची टायमिंग सेट करून घेतो आणि सिंपल ओकेवर क्लिक करून याची लेंथ 30 सेकंद एवढी सेट करून घेतो. नंतर परत याची ॲनिमेशन जिथे स्टॉप होते तिथून तुम्हाला न्यू टेक्स्ट किंवा न्यू PNG ॲड करायचे आहे, जे आहे बेस्ट विशेष किंवा शुभेच्छुक तुम्ही मराठीतून म्हणू शकता. तर मित्रांनो मी इथे खाली फुटरच्या खाली याला ॲड करतो आणि याला स्केलअप हे ॲनिमेशन सेट करून याची 1.5 सेकंदाची टायमिंग ठेवतो. टायमिंग सेट केल्यानंतर सिंपल याला पूर्ण 30 सेकंदापर्यंत न्यायचं आणि याचं ॲनिमेशन तुम्ही हाताने ऑन करायचं आणि तुम्ही बघू शकता जिथे ॲनिमेशन स्टॉप होतं तिथून तुम्हाला दरवेळेस न्यू PNG किंवा न्यू टेक्स्ट हे ॲड करायचं असतं. तर मित्रांनो जे तुम्हाला शुभेच्छुक असतात किंवा जे शुभेच्छुकचं नेम असतात ते तुम्हाला सर्वात खाली अप्लाय करायचं असतात. तर त्यासाठी तुम्ही बघू शकतात मी इथे खाली जे मेन टेक्स्ट आहे किंवा जे शुभेच्छुकचं मेन टेक्स्ट आहे ते इथे ॲड करत आहे. त्यानंतर तुम्हाला याला ॲनिमेशन द्यायचं आहे वाईप राईट, ज्यानुसार हे राईट डाऊन प्रमाणे वर्क करतं. तर मित्रांनो याची पण लेंथ पूर्ण 30 सेकंदापर्यंत वर्क करायची. तर मित्रांनो आपलं पूर्ण ॲनिमेशन कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण व्हिडिओ बनलेली आहे. यात सिंपल तुम्हाला एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर मित्रांनो मी एक सॉन्ग ॲड करतो. सॉन्ग ॲड केल्यानंतर तुम्ही हे ॲनिमेशन चालवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो जसं मी याला ॲनिमेशन दिले त्याप्रमाणे हे वर्क करत आहे. त्यानंतर आपला जो बाळाचा फोटो आहे तो ॲनिमेशन होत आहे आणि नंतर आपण जो ब्रशला ॲनिमेट केलं होतं ते सुद्धा वर्क करत आहे. त्यानंतर आपले जे मेन टेक्स्ट राहतात ते ॲड करतात. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपले व्हिडिओ कशी झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला सिंपल इथं जो आपला पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे त्याच्या मिडलला एक ॲनिमेशन द्यायचं असते, जे की आहे VHS रिवाइंडचं. त्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकता. सिंपल याची साईज स्क्रीन एवढी फिट करून घ्यायची आणि याची लेंथ कमी ठेवायची. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला बाळाचा फोटो मध्ये येत आहे, त्यामुळे मी याची ॲनिमेशन लेंथ थोडी कमी करत आहे. तर मित्रांनो ते केल्यानंतर तुम्ही याचा इफेक्ट बघू शकतात की कसे हे वर्क करतं. तर मित्रांनो आपली पूर्ण व्हिडिओ पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितले की मी कशाप्रकारे याला बॉर्डर्स अप्लाय केल्या, बॉर्डर्सला ॲनिमेशन दिले आणि काही ओव्हरले इफेक्ट यात यूज केले. त्यानंतर मी शॅडो कशी अप्लाय केली हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि आपले टेक्स्ट ॲड करून झाल्यावर ही व्हिडिओ अशा प्रकारे बनलेली आहे. तर मित्रांनो आशा करतो हे ट्युटोरियल तुम्हाला नक्की आवडले असणार
आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि काही अडचण येत असल्यास कमेंट करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर दररोज अपलोड होत असतात. तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.